मित्रांनो, कालमणी गावामध्ये आहे आणि ही जनता जी बघताय कालमणीची नागरिक आहेत. आणि आम्ही इथं खोदल्यानंतर हा साप बाहेर लागला. अशा प्रकारे नाग आहे, आपल्याला घाबरतात. किती जवळनं मी शूट करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांनी घाबरू नये. हे बघा, असं आम्ही पकडला ह्याला. आणि कालपासून साप दिसतोय, बरोबर नाही हो? कालपासून भला मोठा साप त्याने घरात घेऊन बसलेत. याचा अर्थ असा आहे, बसलेत म्हणजे काल त्यांना दिसला, त्यांना धाम नाही वाटला. खरं तर ते शेतकरी आहेत, पण ह्या साप कुठला ओळखले नाहीत. आज मात्र त्यांना शंका आली नाग आहे म्हणून, बरोबर नाही? आणि ही जी लाकडं तुम्हाला काढलेली दिसालेत, ही लाकडं सगळी ह्या कोपऱ्यात भरलेली होती. मी लाकडं काढल्यानंतर त्यांना बिलकुल वाटत नव्हतं की इथं बीळ वगैरे असेल म्हणून, पण हा कट्टा फोडावला आणि त्याच्या खाली बीळ होता. मला काय सांगायचं समजून घ्या, लक्षात घ्या. आम्ही हे काढत असताना जवळपास 10 उंदीर इथून पळाले, लक्षात घ्या. आणि कालपासून हा साप यांच्या घरात होतो. हे सगळं घर आहे त्यांचं, आतल्या बाजूला मी साप पकडतोय. हे मी का सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही समजून घेण्याचा पण प्रयत्न करा. लक्षात घ्या, एवढे मोठे नागमध्ये मी राहत असतो, म्हणजे किती दिवस असू शकेल सांगता येत नाही. मागील वर्षी यांच्या इथं एवढा भला मोठा नाग पकडला होता. कालमणी गाव बेळगाव गोवा रोडावरती, म्हणजे जांभोटीपासून 4-5 किलोमीटर येत आहे. ज्यांनी बेळगावचे नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी. आणि बेळगावकरांना चांगलं माहिती आहे, जंगल भागात हे गाव बसलेलं, लक्षात घ्या. आणि जंगल भागातील लोक, विशेषतः खेड्यात, किती मोठ्या प्रकारे साप राहतात. मी किती जवळ याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण शांत स्वभावाचा आहे. मॅच्युअर म्हणजे लक्षात घ्याल, जेवढे मोठे असतात तेवढे असे शांत पण असू शकतात. काही साप शांत असतात, काही रागीट असतात. पण हा लाकडामध्ये होता आणि तिथं भले मोठे उंदीर होते, त्यामुळे हा आला होता. आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप राहतात, शहरवासियांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. खेड्यात राहतात, स्वतःहून चावत नाहीत. असा साप येऊन चावला असता, लक्षात घ्या. आम्ही न बघता आपल्या भिंतीत वगैरे जुन्या घरातनं किती साप राहू शकतात. कधी कधी माणसापेक्षा साप घरात राहत असतं, लक्षात घ्या. स्वतःहून काय करत नाही, कारण उंदीर आहे म्हणून तो आला होता. आणि त्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं, लक्षात घ्या. फक्त साप बघून घाबरणं गरजेचं नाही. तो आपल्या आजूबाजूला आहेत, आपण स्वच्छता मेंटेन ठेवायला पाहिजे. खरं तर इथं बीळ आहे, याचा विचाराने करायला पाहिजे होता. आणि उंदीर अशा ठिकाणी हातपाय घालताना आपण चाचपणी केल्याशिवाय, लाकडं शेणी काढताना ग्रामीण भागातल्या लोकांनी लक्ष ठेवायला पाहिजेत. आपल्या चुकामुळे साप चावू नये याची खबरदारी घेणं जास्त गरजेचं आहे. कदाचित तो उंदराची पिल्लं वगैरे खालीला असू शकते, कारण ते पिल्लं मोठ्या प्रमाणात होती. आणि एवढा भला मोठा नाग, असे खेड्यातनं भले मोठे नाग असा जवळपास माझ्या हाईट एवढा, माझ्या उंची एवढा हा नाग जातीचा भला मोठा साप आहे. कालमणी गावात मी ह्याला आता रेस्क्यू केलं. मित्रांनो, धन्यवाद.